नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक गुंड अतिशय महत्त्वाचा ठरतोय, कारण विधान परिषद सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात आरोपांच्या फैरी झडतायत. कळीचा मुद्दा आहे निलेश घायवळला मदत कुणी केली आणि त्याच्याशी जवळचे संबंध नेमके कुणाचे आहेत. राम शिंदे यांनी आज पुन्हा आरोप केले, पाहूयात. देशातील अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही काही प्रमाणात राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय, हे आता काही लपून राहिलं नाहीये. त्याचेच पडसाद सध्या राज्यातील राजकारणावर उमटतायत. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशामध्ये पळून गेला आणि इथे मात्र त्याच्या पासपोर्टवरून नवनवे आरोप दररोज टेक ऑफ करतायत. 2020 साली तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मदतीनं रोहित पवार यांनीच घायवळला पासपोर्ट मिळवून दिला, असा आरोप शिंदेंनी केलाय. की त्यांनी सरळ त्यांचं नाव घेतलंय की आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी मदत केली, आम्हाला 2020 साली हा पासपोर्ट मिळालेला आहे आणि त्या पासपोर्टच्या आधारे आता ते बाहेरच्या देशात गेलेले आहेत. आणि आता मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा हे गंभीर स्वरूपाचं प्रकरण असल्या कारणाने त्याची तातडीची दखल घेऊन चौकशी देखील त्यांनी आता प्रस्तावित केली. चौकशी आणि तिथे निष्पन्न होईल. रोहित पवार यांनी मात्र राम शिंदेंवरच गंभीर आरोप केलेत. पाहुयात आपल्या एक्स पोस्टमध्ये रोहित पवारांनी काय लिहिलंय. माननीय प्राध्यापक राम शिंदे सर, पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं. एवढी साधी गोष्ट आपणास कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. घायवळ देशाबाहेर आहे, आपणही मागील काही दिवस देशाबाहेर होतात, म्हणून कदाचित अहिल्यानगर SP साहेबांनी दिलेलं स्पष्टीकरण आपण पाहिलं नसावं, ते आपण नक्की बघा. पासपोर्ट 2020 साली मिळाला तेव्हा केंद्रात भाजपाचं सरकार होतं, याचा विसर पडला का? ज्यांना आपण राजरोसपणे विधिमंडळामध्ये घेऊन फिरलात, निवडणुकीत स्वतःच्या प्रचारासाठी ज्यांना संपूर्ण मतदारसंघात फिरवलं, जे जाहीरपणे आपले चरण स्पर्श करतात, ज्यांची जाहीरपणे ओळख आपण इतर आमदारांना करून देता, त्यांच्याशी दूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं? मग दूरपर्यंतचा संबंध नाही तर खूप जवळचा संबंध आहे असं तर म्हणायचं नाही ना आपल्याला. आता प्रकरण अंगलट आल्यानं गोल फिरवण्यापेक्षा घायवळनं तुमचा प्रचार केला की नाही? तुमच्या बहुतांश सभांमध्ये घायवळनं भाषणं केली की नाही? मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर तुम्ही घायवळला बसवलं की नाही ते सांगा. मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे पासपोर्ट कुणी दिला, बंदूक पाहण्यासाठी कुणी शिफारस केली, या सगळ्याची तत्काळ चौकशी करून सत्य समोर आणा. सरकार तुमचं आहे तर मग घाबरता कशाला? हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे तेही पाहूया. 18 सप्टेंबरच्या मध्यरात्री पुण्यात निलेश घायवळ टोळीच्या गुंडांकडून तरुणावर गोळीबार झाला. त्याच रात्री दुसऱ्या घटनेत घायवळ गँगच्या काही सदस्यांकडून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. 2 गंभीर घटनांमुळे पुणे पोलीस खडबडून जागे झाले. घायवळ गँगवर कारवाई सुरू झाली. 26 सप्टेंबर रोजी घायवळ आणि 10 साथीदारांवर मोक्का लावला. 28 सप्टेंबर रोजी घायवळ लंडनला पळाला. त्यानंतर घायवळच्या पासपोर्टवरून राजकारण तापलं. डिसेंबर 2019 मध्ये घायवळला पासपोर्ट मिळाला तेव्हा मविया सरकार सत्तेत होतं. रोहित पवारांच्या मदतीनंच घायवळच्या पासपोर्टसाठी पोलिसांनी सकारात्मक अहवाल दिला, असा राम शिंदेंचा आरोप आहे. तर घायवळ हा राम शिंदेंचा माणूस आहे असा रोहित पवारांनी प्रत्यारोप केलाय. या सर्व आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे पोलिसांच्या तपासात समोर येईल अशी आशा आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट होतीये की गुन्हेगारीचं राजकीयकरण आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण किती विकोपाला गेलंय आणि मोठमोठ्या नेत्यांची देखील त्यात नावं येऊ लागली आहेत, ही लज्जास्पद बाब आहे. यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, SM जोशी, मृणाल गोरे अशी अभिमानास्पद परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे काय शिरले, याचा विचार सर्वच राजकीय पक्षांनी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर ज्या निलेश घायवळची इतकी चर्चा सुरू आहे, तो निलेश घायवळ नेमका कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय ते पाहूयात. निलेश घायवळ हा घायवळ टोळीचा म्होरक्या आहे. मूळचा अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड मधल्या सोने गावचा आहे. शिक्षण घेण्यासाठी घायवळने पुण्याची वाट धरली. MCOM पर्यंतचं उच्च शिक्षण घायवळने पुण्यात पूर्ण केलं.
पुण्यात त्याची ओळख गुंड गजा मारणेबरोबर झाली. दोघांनी मिळून बांधकाम व्यावसायिकाचा खून केला. या गुन्ह्यात दोघांनाही 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. बाहेर आल्यानंतर दोघांची गुन्हेगारी वाटचाल सुरू झाली. त्याच्यावर पहिला गुन्हा 26 वर्षांपूर्वी कोथरूडमध्ये दाखल झाला. तुरुंगातून सुटका झाल्यावर वर्चस्वाच्या मुद्द्यावर वारणे आणि घायवळमध्ये वाद झाले. मारणे सोबतच्या वादानंतर घायवळने स्वतःची टोळी बनवली. कोथरूड, मुळशी आणि पुणे शहरात स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं. जमीन व्यवहार, खंडणी, दलालीतून कोट्यवधी रुपये कमावले. घायवळ आणि मारणेतल्या वैमनस्यामुळे टोळी युद्ध भडकलं. या वादातून पुण्यात अनेक खून, हल्ले, हिंसक घटना घडल्या आहेत. 2009 मध्ये मारणे टोळीने घायवळच्या खुनाचा प्रयत्न केला. 2010 मध्ये घायवळ टोळीकडून मारणे टोळीच्या सचिन कुडलेचा खून करण्यात आला. भर रस्त्यात कुडलेचा पाठलाग करत फिल्मी स्टाईल घायवळ टोळीने हा खून केला. त्यानंतर मारणे टोळीकडून घायवळच्या पप्पू गावडे, अमोल बधेची हत्या करण्यात आली. निलेश घायवळवर वेगवेगळे 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2010 मध्ये सचिन कुडले खून प्रकरणात घायवळला अटक झाली. 2019 मध्ये घायवळची हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली. 2021 मध्ये घायवळसह त्याच्या टोळीवर मकोका कारवाई करण्यात आली. येरवाडामध्ये त्याला स्थानबद्ध केलं. 2023 मध्ये पुन्हा त्याची सुटका करण्यात आली. 2024च्या पुणे पोलीस आयुक्तांच्या गुन्हेगारांच्या परेडमध्ये घायवळचा सुद्धा समावेश होता. याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आपल्यासोबत आहेत. धनराज सर, आता निलेश घायवळवरून काय आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्याच्या राजकीय बाजूबद्दल आपण बोलणं टाळूयात, पण मला एक सांगा, ज्या गुंडावर इतके गुन्हे दाखल आहेत, गंभीर आरोप त्याच्यावर आहेत, असा गुंड या नेत्यांना आपल्या अवतीभोवती का ठेवावा लागतो? कारण तुम्हाला सोपं आहे अगदी. हे आताच होतंय अशातला भाग नाही. बरोबर. आणि फक्त महाराष्ट्रातच होतंय असं नाही, देशभर आणि जगातही क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हा एक महत्वाचा विरोधी भाग झालेला आहे की जिथून तुम्हाला राजकारणी किंवा राज्यकर्ते हे खऱ्या अर्थाने गुन्हेगारी करण्याशिवाय राज्यात सत्तेत येऊ शकत नाही, हे समीकरण झालेलं आहे. आता राज्यकर्ते जेव्हा आपण म्हणतो आणि असे गुंड का राजकारणात आले असं विचारतो, तर तुमचा प्रवक्ता सांगत होता त्याप्रमाणे ते राजकीय पक्षांनी म्हणे विचार करायचा. मी तर म्हणतो राजकीय पक्षांनी कशाला विचार करतील, ते हा विचार जनतेने करायला पाहिजे की असे लोक राजकारणात का जातात. आणि राजकारणात सगळ्याच पक्षांमध्ये आता समजा शरद पवार गटांची राष्ट्रवादी जी आहे त्यांचे कोण पॉलिटिशियन बोलत असतील आणि आधीच्या याच्यातले कोण आहे ते राम शिंदे त्यांचं कोणी बोलत असेल, हे सगळं एक एंटरटेनमेंट ठीक आहे. माध्यम त्यांची दखल घेतात, माध्यमावर ते चघळलं जातं, एक कथ्याकूट होतो, तो सगळं ठीक आहे. पण मूळ गाभा असा आहे, पक्ष कुठलाही घ्या, तुम्हाला राजकारणात गुन्हेगारीकरण केल्याशिवाय सत्ता काबीज करता येत नाही, हे समीकरण झालेलं आहे. आणि हे समीकरण होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. ते कारण सांगतो आणि थांबतो की तुम्ही जे नावं घेतली यशवंतराव चव्हाणांपासून तर अगदी अत्रेंपर्यंत आणि एस एम जोशी पर्यंत, ते लीडर्स होते. आता राजकारणात लीडर येत नाही, राजकारणात पॉलिटिशियन येतात. पॉलिटिशियन एक तर घरातून येतात, कुठल्या कुळातून येतात, किंवा कुठल्या तरी डॉमिनंट लेवलनी कोणीतरी कॉर्पोरेटनी उभा केलेला किंवा राजकीय पक्षांनी पैसे देऊन उभा केलेला तो येतो. आता हे लोक कोणाला मदत करून उभे करतात आणि राजकारणात आणतात, तर हे गुंडांना आणतात, कारण गुंड नेहमी यांच्या फायद्याचे असतात. तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये राजीव गांधीचा फोटो करीमलाला सारख्या गुंडाबरोबर आला होता, जो गुन्हेगारी टोळीचा प्रमुख मानला जात होता. सगळ्या भारतात त्याचं नाव होतं. असा गुंड
जर देशाच्या पंतप्रधानाबरोबर फोटो काढत असतील, त्यानंतर काही विमानातून आलेले आपण बघितलेले आहेत राजकारण्यांचा गुंड, तोही इतिहास आहे. तुम्ही इतिहास बघा, एकंदर तुमच्या सगळ्या लक्षात येईल. हे सगळं गडबड झाली आहे, जनतेने केलेली गडबड आहे. जनता ही त्या लोकांचं कशावर पारखी करते? अहो, कोंबडी आणि मटणाच्या पार्ट्या, दारू याच्यावर जर तुम्ही निवडणूक बरोबर. जिंकून देत असाल तर तुम्हाला असेच पॉलिटिशियन मिळतील, बरोबर. तुम्हाला गुंडच राजकारणामध्ये येतील. राजकारणाचं गुन्हेगारीकरण काय राजकीय लोक, तो तर त्यांचा पेशा आहे, त्यांना ते करायलाच पाहिजे. मग आज अनिल देशमुखांनी त्यांचं दिलं काय, ओके केला काय, आणि पासपोर्ट केंद्र बरोबर. सरकारने दिला काय, राज्य सरकार तिथे भाग नाही, अशा बोलण्यामध्ये काही अर्थ बरोबर. नाहीये. 26 वर्षापूर्वी ज्या निलेशला अटक होते, मकोका सारखा त्याचा पूर्ण गुंड टोळीचा इतिहास आपल्या समोर आहे. असा माणूस राजकीय वरद हस्ताशिवाय देशाबाहेर कसा जाऊ शकतो? बरोबर. आणि तो जर गेला असेल तर तो कोणाच्या ना कोणाच्या कुठे ना कुठे कामाला येईल, तोपर्यंत तो राहील. बरोबर. गुंड टोळ्यांचे प्रमुख हे पोचले जातात कारण त्यांना ते आवश्यक असतात. जसं दाऊद होता, छोटा राजन होता, गवळी आहे. अहो, विद्यमान बाळासाहेब ठाकरे त्या काळामध्ये बोलते झाले होते की तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी. म्हणजे बरोबर. आता यापेक्षा अजून काय आरसा दाखवायला पाहिजे? बरोबर आहे. कुठला आणि ही आरसा सगळी दृश्य सर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबद्दल सुद्धा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. त्याच्या काही बाजू सुद्धा तुम्ही आता खूप स्पष्टपणे सांगितल्यात. त्याबद्दल आभारी आहोत की आपण वेळात वेळ काढून ही सगळी माहिती आम्हाला दिलीत त्यासाठी. धन्यवाद.